नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे मेदू वडा. त्यासाठी इथं मी 2 ग्लास असं उडदाची डाळ 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊन आणि बरेचसं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलं होतं. आणि सकाळी यामधलं पाणी काढायचं. एके गाळणीमध्ये डाळ हे काढून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामधलं सगळं पाणी निघून जाईल. हे गाळणीमध्ये काढल्यानंतर आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्यासाठी इथं मी 2 बॅचमध्ये हे डाळ फिरवून घेणार आहे. सुरुवातीला थोडंसं डाळ घालायचं आणि सुरुवातीला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. तसंच कोरडं फिरवून घ्यायचं. थोडंसं फिरवून घ्यायचं, जसं आपण लोणी काढतो ना त्याचप्रमाणे सुरुवातीला पाणी वापरायचं नाही. थोडंसं फिरवून घेतल्यानंतर त्यानंतर अर्धी वाटी असं, अर्धीपेक्षा थोडंसं कमीच असं पाणी वापरले आणि जास्त वेळ फिरवले. असंच करून सगळं डाळ फिरून घ्यायचं. इथं मला 2 ग्लास उडदाच्या डाळीला मला पाऊण वाटी ते 1 वाटी असं पाणी लागलेलं आहे. आता हे मिक्सरमधनं काढून घेतल्यानंतर मला जास्त वेळ लागलाच नाही आहे. मिक्सरमध्येच थोडंसं फिरून घेतल्यामुळं ते हलकं झालेलं होतं. तरी पण मी इथं थोडासा वेळ हाताने फेटून घेतलं. एकाच डायरेक्शननं फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यानंतर 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं. आता त्यासोबत खाण्यासाठी मी चटणी बनवणार आहे. इथं अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी फुटाणे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण आणि हिरवी मिरची, थोडंसं पुदिना घातलं आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडंसं जिरे घातलेलं आहे. थोडं फिरून घेतल्यानंतर कोरडंच फिरून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी घालून तुम्हाला जितकं घट्ट पातळ असं हवे त्याप्रमाणे ह्याला फिरून घ्यायचं. आता हे फिरून घेतलं आहे मी. एकदम छानपैकी झालेलं आहे वड्यासोबत खाण्यासाठी चटणी. इथे मी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी जिरे असं घातलं आहे. मोहरी जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा. हे कढीपत्ता घातल्यानंतर आता हे तडका चटणीमध्ये घालायचं. थोडंसं मी हिंग वापरलं, यामुळं चटणीमध्ये छानसं टेस्ट लागतं. तडका घालण्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर घालायची, त्यावरती हे तडका घालायचा. चला मग आता मेदू वड्यासोबत खाण्यासाठी चटणी रेडी झालेला आहे. आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं मेदू वड्याचं पीठ. मला जास्त फेटावं लागलं नाही. जसं आपण लोण्याचं काढतो, सुरुवातीला पाणी वापरायचं नाही आणि थोडंसं पाणी घालत मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. आता हे फेटून घेतले, जास्त वेळ फेटवायची गरज लागली नाही आहे मला. आता फेटून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं गोळा घालायचं. जर हे गोळा वरे तरंगलं तर हा पीठ एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. जर खाली बसत असेल तर ह्याला थोडंसं आणखी फेटावं लागेल. आता छानपैकी माझं हे पीठ फुललं, एकदम हलका फुल झालेला आहे, पाण्यावरती तरंगते. आता यामध्ये मी 1 चमचा जिरे आणि थोडेसे बारीक कट केलेले 1 ते 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातले. सगळ्यात शेवटी मी इथं मीठ घातले. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे मेदू वडा. तुम्ही नक्की करून बघा आणि बिघडणार नाही अजिबात. कुरकुरीत असं जे विकतचं बाजारामध्ये भेटतो आणि त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये जसं भेटतं त्याचप्रमाणे असं झालेलं आहे. तुम्ही हे सगळे मी जे काही सांगितले ते एकदम छानपूर्वक ऐकून एकदम छान जर केलं तर तुम्हाला नक्की बिघडणार नाही आणि परफेक्टच असं बनेल. सगळ्यात अगोदर तळहातावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून घेतल्यानंतर तुम्हाला जितकं मोठं वडा हवे त्याचप्रमाणे गोळा घ्यायचं एक थोडंसं आणि हाताला थोडंसं पाणी लावून ह्याला मेदू वड्याचा आकार द्यायचं. असं गोल वरती करायचं, मध्ये एक सुराख पाडायचं आणि दुसऱ्या हातावरती थोडंसं पाणी लावून घेऊन
आता हे एकदम तेलसुद्धा गरम व्हायला पाहिजे. जर तेल गरम नाही झालं तर तळहाताशी बुडाशी बसतो वडा आणि एकदम फुटायला लागतो. त्यासाठी तेल एकदम छानपैकी गरम झाल्यानंतरच हे मेदूवडा सोडायचं तेलामध्ये. जर तेल गरम झालं नाही आणि मंद आचेवर सुरुवातीला वडा सोडते वेळेस एकदम छानपैकी मोठा गॅस करून सोडायचा. त्याकडून एकदम वडा घातल्या तेलावरती तरंगतो, एकदम छानपैकी तळलं जातं. त्यानंतर वडा घातल्यावर थोड्या वेळाने गॅस बारीक आचेवर मीडियम हीटवर करून तळून घ्यायचं. मी जितके बी वडे घालते ते तळबुडाशी बसत नाही आहेत, एकदम वर येतात. एकदम हलकं फुलकं झालेलं आहे पीठ आणि तेलही परफेक्ट असं गरम झालेलं आहे. सगळे वडे मी घालून घेणार आहे. त्यानंतर हे घातल्यानंतर थोडंसं गॅस बारीक करायचं आणि दोन्ही बाजूने एकदम छानसं खुरपूस असं तळून घ्यायचं. मी जितकेही वडे घातले एकदम तेलावरती एकदम छानपैकी असं वरे आलेले आहेत. आणि आता ह्याला थोडंसं बारीक गॅस करायचं ह्या स्टेजला आणि एकदम ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. आता ह्याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं एकदम बारीक गॅसवरती मध्येपर्यंत. आता बघा, तुम्ही बघू शकता कलरही सुरेख आलेला आहे, एकदम कुरकुरीतही झालेला आहे. तळलं झालं की एकदम बुडबुडे थोडेसे तेलावरचे कम येतात. एकदम परफेक्ट असं तळलं की अशाच प्रमाणे सगळे वडे तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत, कलरही सुरेख आलेला आहे. एकदम मेदू वड्याचा आकारही छोटा एकदम छानपैकी झालेला आहे. तुम्हाला असं मी एक फोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता आवाजही एकदम कुरकुरीतपणा असं येतो आणि तेलही हाताला जास्त लागत नाही. मध्येपर्यंत हलकं फुलकं एकदम जाळी बांधलेलं छानपैकी झालेलं आहे. आणखीन एक तोडून दाखवते. एकदम छानसं झालेलं कुरकुरीतपणा. असंच माझं 1 तास असं कुरकुरीत असं राहिलं होतं. असंच बाजारासारखेच असं परफेक्ट असं झालेलं आहे. तुम्हीसुद्धा करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.